Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the gymnosperm, the next division of kingdom Plantae. In last some videos we have learnt about that cryptogams belongs to that kingdom Plantae. Cryptogam, it is one of the subkingdom of kingdom Plantae which is containing the spore producing plants. All plants are with the spore producing. Okay, and they are containing the division algae, division bryophyta and division pteridophyta. Among these plants, the algae are non-embryophyte, but the bryophyta and pteridophyta are embryophytes. Algae, they are live in the aquatic area, live in the water. That bryophytes, they are amphibian plant, they are live in water as well as besides the water. But pteridophyta, they are pure terrestrial plant. They are highly developed plants than the algae and bryophyta, and they are containing the vascular tissue. Therefore they are first vascular plant which are that conquering the land. Okay, the next plants, that is the division Gymnospermi, and the next subkingdom of kingdom Plantae, that is the Phanerogams, included the gymnosperms. Phanerogams, these are the embryophytes, these are the plants with embryo, but these are plants with the seeds. ज्या झाडांना बिया येतात ते झाडं येतात फानोरोगॅम्स मध्ये. आता ज्या झाडांना बिया येतात पण त्या बियांना कव्हर आहे, सीड्स आर इन्क्लोज्ड इन सीड कोट, दॅट प्लांट्स आर एंजिओस्पर्म. बट वेन सीड्स आर नेकेड, जेव्हा सीड्स उघड्या डोळ्यांनी दिसतात, सगळं आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतं, पण जेव्हा सीड्स बघण्यासाठी, सीड्स व्हिज्युअल होण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागत नाही, आपण सहजपणे सीड्स ऑब्झर्व करू शकतो, त्या प्लांट्सला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज जिम्नोस्पर्म्स. दे आर द प्लांट्स विथ द नेक्ड सीड्स. ज्यांच्या बिया दिसतात आपल्याला सहजपणे, त्याला आपण काय म्हणतो? जिम्नोस्पर्म्स म्हणतो. ओके, दीज आर द प्लांट्स विदाउट फ्रूट्स अँड फ्लावर्स. या प्लांटमध्ये फुलंही येत नाहीत आणि जरा आपण त्या स्पोरोफिल्स वगैरेला म्हणत असू फुलं, तर ते काय रिड्यूस्ड फ्लावर्स आहेत. तर फ्रूट्स अब्सेंट आहेत आणि फ्लावरसुद्धा अब्सेंट आहे. आपण हायली इव्हॉल्ड प्लांट एंजिओस्पर्मला म्हणतो. त्यांच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन नावाची एक प्रक्रिया असते. मेल गॅमेट फ्युजेस विथ द फिमेल गॅमेट, दॅट हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्युजेस विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट गिव्स राइज टू डिप्लॉइड embryo, that diploid zygote which convert into embryo and that convert into seed. पहिलं फर्टिलायझेशन सीडला जन्म देतं आणि दुसरं फर्टिलायझेशन एक होतं, कारण तिथं दोन मेल गॅमेट तयार होतात. सेकंड मेल गॅमेट विल फ्यूज विथ द secondary nucleus to form the triploid endospermic nucleus, and that 10 or pen primary endospermic nucleus or triploid endospermic nucleus that collectively form the triploid cells, and that a group of triploid cells which provide a nourished environment to the developing seeds. एक वाढत्या बीला त्याच्या बाजूचं वातावरण जे नरिशमेंट देतं, न्यूट्रिशन देतं, नर्चरिंग करतं, त्या वातावरणाला आपण एंडोस्पर्म म्हणतो. असा एंडोस्पर्म जिम्नोस्पर्ममध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही. तिथं सीड असेल, सीड जिथं तयार होतं ती जागा म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट इटसेल्फ ॲक्ट ॲज दॅट एंडोस्पर्म. मीन्स जिम्नोस्पर्म डू नॉट हॅविंग द एंडोस्पर्म, अँजिओस्पर्म हॅविंग द एंडोस्पर्म, आणि त्या एंडोस्पर्मचं नंतर फळात रूपांतर होतं. सीडच्या बाजूचं ग्रोईंग एन्व्हायरमेंट, नर्चरिंग एन्व्हायरमेंट म्हणून त्याचं रूपांतर होतं. ओके, इन दीज प्लांट्स फ्रूट्स आर अब्सेंट, फ्लावर्स आर अब्सेंट, मीन्स दीज प्लांट्स आर विदाउट फ्रूट, विदाउट फ्लावर, but with the seeds, and that seeds are naked. Seed coat is also absent. Seed coat पण काय असेल? Absent असेल. ओके, then they are evergreen shrubs. या प्लांटची एक खासियत आहे जिम्नोस्पर्मची, सदाहरित आहेत, वर्षभर हिरवी बघायला मिळतील आपल्याला, ती सीझन नसतो यांचा. ओके, दे आर श्रब्स ऑर द वुडी प्लांट्स. म्हणजे आपण म्हणू वुडी प्लांट कधी होतील तर त्यांच्यामध्ये फायबर्स किंवा स्क्लेरन कॅमॅटस सेल्स असतील झायलम मधल्या, देन त्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ असेल, कॅम्बियम प्रेझेंट असेल, तर ते प्लांट वुडी होतात. म्हणजे जिम्नोस्पर्म मध्ये लाकूड तयार तर होत आहेच, पण जिम्नोस्पर्म श्रब्स पण आहेत. म्हणजे हर्ब्स म्हणजे सगळ्यात छोटी झाडं, आपल्या मीडियम हाईटची झाडं म्हटल्यानंतर श्रब्स म्हणतो. ते एव्हरग्रीन ट्रीज आहेत किंवा श्रब्स आहेत, सदाहरित असे झाडं किंवा त्यापेक्षा छोटे असणारे श्रब्स. ओके, देन सीड्स आर नॉट कवर्ड विथ द फ्रूट्स, दॅट मीन ओव्हरी इज अब्सेंट. बघा, जेव्हा फर्टिलायझेशन
नंतर आपण बघतो ovary is converted into fruit. Ovary wall converted into fruit wall and ovules inside the ovary they are converted into that seeds. बघा, ओव्हरीचं फ्रूट होतं आणि ओव्हिलचं सीड होतं. जसं आपण सीताफळ बघतो, कस्टर्ड ॲपल, इट इज हॅव्हिंग मेनी सीड्स मीन्स मेनी ओव्हिल प्रेझेंट इनसाइड द फ्रूट. अँड दॅट मँगो इट इज विथ द सिंगल ओव्हिल, दॅट मीन्स सिंगल सीड इज देअर. तर ह्या उदाहरणावरून आपल्याला कळेल की ओव्हिल कुठला आहे आणि ओव्हरी कुठली आहे. ओव्हरी म्हणजे फ्रूटमध्ये बदलते नंतर, आणि ओव्हिल्स म्हणजे नंतर कशामध्ये बदलतात, बियांमध्ये बदलतात, सीड्समध्ये बदलतात. पण जिम्नोस्पर्म असे झाडं आहेत की ज्यांच्यामध्ये ओव्हरी ॲब्सेंट आहे, म्हणजे फ्रूट तयार होण्याचा प्रश्नच येत नाही. मग ओव्हरी ॲब्सेंट आहे, फ्रूट तयार होत नाही, तर नरिशमेंट कोण देतं सीडला, तर फिमेल गॅमेटोफाईट देतं, जिथं फिमेल गॅमेट्स तयार होतात ती जागा. ओके, देन दॅट फ्रूट्स सीड्सला कव्हर नाही करत. सीड्स आर नॉट कवर्ड विथ द फ्रूट, म्हणजे ओव्हरी ॲब्सेंट आहे, फ्रूट ॲब्सेंट आहे, सीड्स फिमेल गॅमेटोफाईटद्वारे काय होतात, नरिश्ड होतात, नर्चर्ड होतात. ओके, देन दीज आर द वॅस्क्युलर प्लांट्स. या प्लांट्समध्ये वॅस्क्युलरायझेशन आहे. दे आर हॅव्हिंग द झायलम अँड फ्लोएम, दे आर हॅव्हिंग द वेसल्स. पाणी वाहून नेणाऱ्या नलिका आहेत आणि अन्न वाहून नेणाऱ्या नलिका आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या नलिकांना झायलम म्हणू, अन्न वाहून नेणाऱ्या नलिकांना फ्लोएम म्हणू, आणि ह्या दोन्हींना मिळून आपण वॅस्क्युलर टिश्यू म्हणू, आणि हे दोन्ही प्रेझेंट असतील तर वॅस्क्युलरायझेशन म्हणू आपण त्याला. आणि ज्या प्लांटमध्ये दोन्ही प्रेझेंट आहेत त्या प्लांट्सला आपण वॅस्क्युलर टिश्यू म्हणू. ठीक आहे. आणि वॅस्क्युलर प्लांट्समध्ये झायलम पण आहे आणि फ्लोएम पण आहे. पण झायलमचेही 4 प्रकार पडतात, फ्लोएमचेही 4 प्रकार पडतात. झायलममध्ये ट्रकिड्स प्रकाराच्या झायलम बघायला मिळतात जिम्नोस्पर्ममध्ये, आणि फ्लोएममध्ये सिव्ह सेल्स, सारणीसारख्या सेल्स. आपण बघतोय झायलम 4 प्रकारे बनतं. झायलम फायबर, झायलम पॅरेन्कायमा, झायलम ट्रकिड्स अँड द वूड झायलम. अँड द नेक्स्ट वन फ्लोएम दॅट फायबर, फ्लोएम पॅरेन्कायमा, सिव्ह सेल्स अँड द कंपॅनियन सेल्स. असे 4 प्रकारच्या सेल्स आहेत. त्यापैकी सिव्ह सेल्स असतील फ्लोएममध्ये आणि झायलममध्ये ट्रकिड्स असतील. ओके, देन दॅट प्लांट हॅव्हिंग द 2 जनरेशन, स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक. Sporophytic generation having the root, stem and leaves, that is divided into root, stem and leaves. And roots are, generally the roots are 2 type. One is taproot and another that is the corolide root. बघा, रूट्स 2 प्रकारचे असतील. एक रेग्युलरली जे ब्रांचड रूट्स आहेत त्यांना आपण टॅपरूट म्हणतो, आणि रायझोमसारखे, हळद किंवा अद्रकासारखे थोडेसे रूट्स त्यांच्या बुडाला किंवा स्टेमवर येतात, त्यांना आपण करोलाइड रूट्स म्हणू. And that roots are root and the stem of gymnosperm. They are showing the symbiotic association of algae. That some algae which is known as the blue-green algae. Blue-green algae चं महत्त्वाचं काम आहे, त्यांच्या फिलामेंटमध्ये एक एच शेप्ड सेल असते ज्याला हेटेरोसिस्ट म्हणू. ती काय करत असते, नायट्रोजन फिक्स करत असते. आणि ह्या अल्गीमधली ही नायट्रोजन फिक्स करणारी सेल असल्यामुळे ह्या अल्गींचा वापर नायट्रोजन फिक्स करण्यासाठी होतो. तर ब्लू-ग्रीन अल्गीचं मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर काय, ते फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन into required form for the plants on which they are present. तर ह्या ब्लू ग्रीन अल्गी कुठे प्रेझेंट राहतात, ज्याला आपण सायनोफायसीचे मेंबर म्हणू, ते कुठे प्रेझेंट असतील, आयदरली दे आर प्रेझेंट इन द रूट्स ऑफ जिम्नोस्पर्म ऑर दे आर प्रेझेंट इनसाइड द स्टेम ऑफ जिम्नोस्पर्म. बघा, एखाद्या वेळेस ते करोलाइड रूटमध्ये असोसिएशन दाखवतील आणि एखाद्या वेळेस ते स्टेममध्ये सुद्धा. जेव्हा स्टेममध्ये ब्लू ग्रीन अल्गी प्रेझेंट राहतात त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द एंडोफायटिक अल्गी. बट समटाइम्स नॉट ओनली अल्गी, फंजाय ऑल्सो शोज द असोसिएशन विथ द जिम्नोस्पर्म. फंजाय पण जिम्नोस्पर्मच्या वर राहतात. जर जिम्नोस्पर्मच्या वर फंजाय राहिले तर रूट्सचा सरफेस एरिया वाढवतात त्या ॲब्झॉर्प्शनसाठीचं. दे फॉर्मिंग द मॅन्टल ओव्हर द रूट्स. ते रूटच्या वर एक जाळी तयार करतात. कोण, फंजाय. आता फंजाय झाडाच्या आत राहिले तर ते डिकम्पोजिशन करायला मदत करतील झाडाला. When algae are present inside the stem or root, they fixes the atmospheric nitrogen to that gymnosperm. ते त्या झाडाला atmospheric nitrogen फिक्स करायला मदत करतात. सिम्बायोटिक असोसिएशन कशाला म्हणू, when 2 partners live together, both are in benefits. जेव्हा 2 पार्टनर एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा दोघांनाही फायदा होतो, त्याला आपण सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतो. म्युच्युअलिझम, बट इट इज ऑफ सिम्बायोटिक टाईप. दोघांनाही लॉस होत नाही, दोघांनाही एकमेकांचा काय होईल, फायदाच होईल. दॅट ब्लू ग्रीन अल्गी हॅव्हिंग अ शेल्टर फ्रॉम दॅट जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म पासून ब्लू ग्रीन अल्गीला राहायला जागा मिळते आणि त्या जागेच्या बदल्यात हे ब्लू ग्रीन अल्गी त्या झाडासाठी, जिम्नोस्पर्मसाठी नायट्रोजन फिक्स करतात, जे झाडाला प्रोटीन सिंथेसिससाठी लागत आहे. ओके, देन व्हॉट अबाउट द स्टेम. स्टेम मोस्टली इरेक्ट, सिलेंड्रिकल अँड सॉलिड. स्टेम प्रोस्ट्रेट नसेल, फ्लॅट नसेल, इरेक्ट असेल, जमिनीपासून उभा असेल, सिलेंड्रिकल असेल
आणि सॉलिड असेल बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ कॅम्बियम. ओके, देन कॅम्बियम इज प्रेझेंट, सेकंडरी ग्रोथ इज ऑल्सो प्रेझेंट. बघा, द टिश्यूज इन बिटवीन द एंडोडर्मिस अँड द वॅस्क्युलर बंडल स्पेशली कॉल्ड ॲज कॅम्बियम, अँड वेन देर इज अ प्रेझन्स ऑफ कॅम्बियम दॅट ग्रोथ इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी ग्रोथ. आणि जेव्हा जेव्हा सेकंडरी ग्रोथ कॅम्बियम झाडामध्ये प्रेझेंट आहे तेव्हा ते स्टेम, त्या स्टेमची गर्थ, त्याचा घेरा किंवा विड्थ जास्त असते आणि त्याचं सॉलिडनेससुद्धा, हार्डनेससुद्धा जास्त असतं. देअरफॉर द जिम्नोस्पर्म्स आर द हार्डेस्ट प्लांट इन द वर्ल्ड. दॅट सम ऑफ द टॉलेस्ट प्लांट इन द वर्ल्ड दे आर ऑल्सो ऑफ जिम्नोस्पर्म. सिक्विया नावाचा जिम्नोस्पर्म आहे, तो जगातलं सगळ्यात उंच झाड आहे. अबाउट द 300 to 340 meters in length, in height. Okay, some जिम्नोस्पर्म्स आर ब्रांच अँड सम्स आर कोनिफरस. कोनिफरस म्हणजे त्यांचे स्ट्रक्चर असे कोनिकल आहेत. दॅट ख्रिसमस ट्री सारखे आपण बघू. दॅट सिड्रस, टाक्सस, पायनस असे वेगवेगळ्या प्रकारचे जिम्नोस्पर्मचे नाव आहेत. काही जिम्नोस्पर्मला ब्रांचेस असतील पायनस सारख्या, पण काही कोनिफरस आहेत, कोनिकल स्ट्रक्चर आहे, जस्ट लाईक द सिड्रस. आपण देवदार ची झाडं म्हणतो. हिमाचल प्रदेश किंवा जम्मू काश्मीरमध्ये आढळणारे रेडवूड पाईन ऑइल आपण म्हणू किंवा रेडवूड म्हणू, हे देवदारच्या झाडापासून मिळतं. मोस्ट स्ट्रॉंग प्लांट आहेत, खूप हायटेड प्लांट आहेत. ओके, आणि एव्हरग्रीन आहेत, वर्षभर ते हिरवी राहतात. देन लिव्ज आर डायमॉर्फिक. दोन प्रकारची पानं येतात या झाडामध्ये. आपण रूट बघितले, स्टेम बघतोय. लिव्ज कसे आहेत तर एक फोलिएज लिव्ज किंवा आपण म्हणू त्याला कसे असतील फोलिएज लिव्ज, ग्रीन असतील, हिरवे असतील म्हणजे ऑटोट्रॉफिक असणार, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. निडल लाईक असणार अँड म्हणजे सुयांसारखे असतील त्यांचे, एकदम पॉइंटेड स्ट्रक्चर. ऑर पिन्नेटली कंपाऊंड. पिन्नेटली कंपाऊंड कशाला म्हणतो आपण? वन ऑफ द सेंट्रल एक्सिस इज देअर अँड दे आर हॅव्हिंग द लिफलेट्स अलॉंग देम. त्या सेंट्रल एक्सिसला आपण रॅचिस म्हणू आणि त्यांच्यावर असलेल्या लीव्जला लिफलेट म्हणू आणि या पूर्ण एका स्ट्रक्चरला आपण लीफ म्हणू. तर असं पिन्नेटली कंपाऊंड लीफ असेल किंवा फोलिएज लीफ असेल जे निडल लाईक ग्रीन असेल, ऑब्वियसली ऑटोट्रॉपिक असेल. देन सम लीव्ज आर स्केली. स्केली म्हणजे पॉइंटेड असतील. देन अगेन द स्पाइन लाईक असतील पण ब्राऊन असतील. ओके, दे आर नॉट फोटोसिंथेसायझिंग, तर ते फोटोसिंथेसिस नाही करणार. देन फॉर द रिप्रोडक्शन दे फॉर्मिंग द स्पोर्स. They are having the formation of male and female gamete, therefore sexual reproduction is present. They also having the asexual reproduction by vegetative propagation and again by the formation of spores. That spores are produced by the microsporophyll and the eggs are produced by the megasporophyll. दोन्ही प्रकारचे स्पोर्स मेगा आणि मायक्रोस्पोरोफिल कडून दॅट मेगा आणि मायक्रोस्पोर्स तयार होतील. मायक्रोस्पोरोफिल म्हणजे मेल कोन मेल गॅमेट्स तयार करेल, फिमेल कोन फिमेल गॅमेट्स तयार करेल. स्पोरोफिल हे कोनमध्ये असणारे लीफ लाईक स्ट्रक्चर्स आहेत. जस्ट लाईक आपण बघूयात हा कोन असेल फिमेल कोन, तर याच्यामधले हे मेगास्पोरोफिल असतील. ते फॉर्मिंग द मेगास्पोर्स मीन्स द एग म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल. देन दॅट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असेल अँड the male and female plant in some species that different and in that generally they are different. जिम्नोस्पर्ममध्ये मेल आणि फिमेल प्लांट्स कसे असतात वेगळे असतात, बट दे आर सिच्युएटेड अलॉंग द सम डिस्टन्स अलॉंग विथ दॅट सिटी ऑर अलॉंग विथ दॅट पर्टिक्युलर एरिया. त्यात डिस्टन्समध्ये मेल आणि फिमेल प्लांट असतात म्हणजे पॉलिनेशन व्हायला काय होतं आहे, सोपं जातं आहे. दिस इज the brief introduction about the gymnosperm, which is one of the plants with the naked seeds. And सगळ्यात महत्त्वाचं आपण त्याच्याबद्दल बघू दॅट सीड्स आर नॉट कवर्ड विथ द सीड कोट. फ्रूट इज अब्सेंट, फ्लावर इज अब्सेंट. ओके, अँड वन ऑफ द प्लांट फ्रॉम द जिम्नोस्पर्म दॅट इज द जिंको बायलोबा. इट इज द स्मॉलेस्ट दॅट वोल्फिया जांबिया आपण बघतो हे स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म आहेत. हे एक छोटं जिम्नोस्पर्म आहे जिंगो बायलोबा, जे फूड म्हणून पण कन्झ्युम केलं जातं, बट इट इज अन लिव्हिंग फॉसिल्स. It is found in fossil form as well as in living form. Therefore, it is called as living fossils. Okay, and Sequoia, it is the one of the tallest gymnosperm which is heighted in nature. This is about the gymnosperm. Thank you, student, for today's video.